हॅलो. हां, तुम्ही स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. नाही, नाही. तुमच्याकडे आम्ही फोन करतो कशासाठी तुम्हीच ओळखा ना? हां, शेअर करायचा अनुभव? अ, मी टाकलेलं ना आज काल WhatsAppवर एज्युकेशनल याच्या हे हां, करायचंय मला. हां. बोला, बोला ताई. मग एका स्टुडंटचं आहे हां, हां, हां. आणि म्हणजे कुठल्या थराला आणि परमेश्वरानं कसं म्हणजे हं. कुठल्या लेव्हलपर्यंत जातो त्याच्याबद्दल आहे तो. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. बोला ना ताई. मग ते कसं शेअर करते मी. हो, हो, हो. थोडासा एज्युकेशनल आहे. हां, 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 हां. त्यामुळे मग मी विचार केला की शेअर करावा हा. हां, हां. करा ना ताई. थोडंसं एक 20-25 मिनिटं लागतील ताई. हो, बोला, बोला. चालेल. हां. हां, सर्व स्वामी सेवेकरांना सर्वात पहिला हं. माझा नमस्कार. हां. आणि ताई सर्वात पहिला आम्ही त्या दादांच्या फोटोचं दर्शन घेतलं. अरे वाह! काय तेज आहे, तेज वाह! आहे हो त्यांच्या चेहऱ्यावर. ताई समक्ष बघाल तर त्याहीपेक्षा जास्त आहे. होय काय? हो ताई. आणि यंग असून म्हणजे एकदम धीर-गंभीर वाटतात हो. हो. हां, हां, हां. ताई काय म्हणजे त्यांचं तुम्हाला मी सांगूच शकत नाही. नुसतं त्यांना म्हणजे आता त्या याच्यात आम्ही गेलो ना त्या सेशनला, तर हां, 100च्या वर लोकं होते हां, आणि हां. तुम्हाला तर फीचं सांगितलंच मी. मग सगळ्यांना तेवढा टाईम देतात? नाही, नाही, नाही. म्हणजे म्हणजे ताई कारण एक एवढ्या सांगते सगळ्यांना की बोलायचं? नाही, नाही. ते कोणाशीच बोलत नाही वैयक्तिक ताई. हं, हं, अ, एकाच हॉलमध्ये 100 जण असतात आणि हं. 7च दिवसाचं होतं ना ते. 7 दिवस हं, 7 साधना म्हणून तो कार्यक्रम होता. हां. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही लिहून द्यायचे का त्यांना? बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. मग कसं काय ते तर म्हणजे ते सांगेल प्रश्न? तुम्हाला मी तेच त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. सगळ्यांनाच साठी बनवणार हां, हां. आहे. म्हणजे कसं होईल? त्यांचे मी आहेत का म्हणजे तुम्हाला सांगते हे आपले बिचारे स्वामी सेवेकरी नुसते आशेने इकडे-तिकडे फिरतात. तर त्यासाठी किती सोप्पं आणि साधी त्यांनी साधना दिली आहे ना, ते पण सांगायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ताई कितीतरी ॲक्टर होते. मोठे-मोठे ॲक्टर हां. हं, हं, हं. हं. कोण? म्हणजे टीव्हीचे? अ, पिक्चरचे आता एक सुजाता मेहता म्हणून आहे. आता त्या वयस्कर आहेत. तर हं. त्यांचे बरेच पिक्चर हिट झालेले आहेत हां, पूर्वीचे. ते प्रतिघात वगैरे ती आलेली हां, का? प्रतिघातवाले. हां, हं, हं. प्रतिघातचे. नंतर ती पोखरकर काहीतरी आहे ना, आसाराम बापूंचा तो पिक्चर निघाला, शी हां, म्हणून. त्याच्यातली हां, ती ॲक्टर होती. हां, हां. नंतर एक कोणती ॲक्टर होती बरं अजून? अ, तिचे तर 40 पिक्चर हिट झालेले आहेत. हां, 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 हां. माझा कसं पिक्चरशी एवढा माझा संबंध येत नाही ना, त्यामुळे हां, मला पटकन ते हिरो-हिरोईन लक्षात नाहीत. हां, हां. म्हणजे हां, हां. तर असे आहेत ॲक्टर, मोठे-मोठे सर्जन, डॉक्टर आणि मग सकाळी आमचं सेशन सुरू झालं ना ताई, हं, की मग असे ब्रेक भरपूर, सगळं नाश्ता-पाणी सगळं हेल्दी होतं, प्रॉपरली होतं. जे हं, आपलं रुटीनचं जे प्रॉपर रुटीन असतं ना, हं, तशा हं, पद्धतीचं सगळं होतं. आणि रात्री म्हणजे आम्हाला दादाश्री किती वाजता यायचे माहितीये का? हं, फार उशीर यायचे. कधी 11, 11:30ला, कधी 12ला आणि ते झोपतात किती तास माहितीये ताई? हं, फक्त 2 तास. हं, हं, हं. आणि तेच साधना पहिलं करत असतील ना? साधना ताई भयंकर मोठं काम चालू आहे. कंटिन्यू काम करतात ते, साधना नाही. साधना पण आहेच त्यांची, पण काम त्यांचं फार मोठ्या प्रमाणात आहे अगदी. हां, हां, हां. मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्यांचं. आणि मग एकाने असंच विचारलं, की अ, तिथे कसं ते आहेत मराठी, पण हे हं, इंग्लिशमध्ये जास्त चालतं तिथे. हं, तर हं, मग हं, हं. एकाने विचारलं, की "तुम्ही कसे आहात?" तर काय सांगितलं असेल त्यांनी? हां, 2032 पर्यंत नंतर सांगेल म्हणे मी. 2032 नंतर सांगेल, तोपर्यंत नाही. कसं हां, आहे हां, ते. हां. आणि तर ताई हे कोविड आलं ना, हां, कोविडच्या वेळेला पण त्यांनी सांगितलं होतं, की फार मोठं जागतिक संकट येणार आहे. आणि आता पण तेच सांगितलं, की आता 2032 नंतर सांगतो कसं आहे ते. आता हां. 1-2 वर्षात परत तसंच संकट येणार आहे. हं, हं, म्हणून हं, हं. जो त्यांच्या सहवासात आहे, त्यांच्या याच्याने चालतोय, तर असे म्हणजे
जे आपल्यासारखे जे लोकं आहेत, की आपण कोणाचं वाईट नाही करत आणि कोणाला आपण लुटालूट पण नाही करत. तर आपल्यासाठी ते फार चांगलं आहे ते असं. हां, 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 हं. हां. म्हणजे तुम्ही समजा कसं-कसं सुरुवात झालेली आहे. हां, 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 हां. कसं-कसं होतंय ते आता. हां, हां, हां. हं, हं. त्यांचं हे पण छान आहे. इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स फॉर यू. हो, हो. मला त्याचं करायचं आता कसं वडील आलेत ना, हां, हां. त्यानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. म्हणजे हां, हां. सेवेकऱ्यांना इतकं झटपट कसं त्यांची कामं होतील. हं, 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 हं. याच्यासाठी मला म्हणजे नाही कसं आहे तुम्हाला जे वाटतं ना, हं. ते तुम्ही व्हिडिओज तुम्ही लवकर बनवा हो, आणि बनवते हां, आता रविवारी वगैरे हां आणि ते बद्दल त्यांना सेवेकरांना सांगा म्हणजे म्हणजे त्यांना ते मनामध्ये शंका येणार नाही, की बाबा काय आहे हे? नक्की काय आहे ते. हो, तेच. हां, तेच. त्याबद्दल. हं, तर हं. मग सेवेकरांनो सर्वात पहिला मला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना माझे नमस्कार आणि प्रतिसाद श्री पण आणि प्रेम पण देतायत ताई तुम्हाला. कमेंट होय बघा, काय? की ह्या अ, ताईंमुळे आम्हाला कुठली-कुठली माहिती कळते. ह्या ताई किती तीर्थक्षेत्रांना फिरल्यात. होय किती काय? व्हिडिओ तरी मी नाही, नाही. तरी ते तुम्हाला अजून जे मेन मी मी तुम्हाला सांगितलं ना गगनगिरी महाराजांना हं. बघितलेलं आहे हो, हो, हो. आणि दुसरे जे आहेत तुम्ही नरसोबावाडीला गेलात तर दुळगावकर म्हणून आहेत. हं, हं, हं. त्यांनाही जे डी-वाय पाटलांना हां. संकट आलेलं तर त्यांनी ते दत्ताचेच अवतार आहेत. त्यांना पण मी प्रत्यक्ष भेटली. अच्छा. हां, हां. मग ते कधीतरी मी सांगेन त्यांच्याविषयी. हां, हां. मग त्यांच्यात. तर ताई कसं आहे यांना मी हे केलं तर माझं सगळं सेवेकरांना विनंती आहे, की माझं काहीच नाही. तर हं. तुम्ही हे जे ताई तुम्ही काम करताय ना, हं, हं, हं. तर ते हे सगळं मला द्यायच्या ऐवजी सेवेकरांना सांगेन, की स्वामींना द्या. जे बरोबर. काय मला द्यायचं असेल कारण माझं स्वतःचं असं काही नाहीये. स्वामी करून घेतायत अगदी, माझ्याकडून. अगदी. खरंय, खरंय. स्वामी हां करून आणि घेतात. तर आजचा जो हा ताई आणि स्पेशली जर केंद्रे दादांना, हं, तर याच्याकडून हा व्हिडिओ जर हं. सांगितलं तर त्यांना प्लीज याच्यावर कॉमेंट द्यायला सांगा. बरं, बरं. नक्की, नक्की ताई. हां, कारण तर सेवेकरांनो, हं. आता मला नाही म्हटलं तरी 28 वर्षापेक्षा जादा वर्ष झाली मला अध्यापनामध्ये येऊन. तर बरोबर. याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी अध्यापन केलंय. वेगवेगळ्या असं हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी माझ्या हाताकडून गेले. आणि बरोबर. काही प्रसंग असे हेलावणारे आले, काही प्रसंग आनंदाचे आले. बरोबर. काही ठिकाणी आपल्याला इतकं हृदयामध्ये काळजात घर करून जातात. तर बरोबर. याच्यापैकी एक प्रसंग असेल, हं, तर त्या मुलीचं माझी विद्यार्थिनीचं आहे. हं. तर तिचं नाव वगैरे मी गुप्त ठेवलेलं आहे. कारण तिचं प्रत्यक्ष मी नाव सांगणार नाही नाहीये. सांगू, नाही सांगू. हां, बरोबर आहे. कारण कसं आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र हे होतंय. तर मी सांगलीमध्ये होते. तर हं, हं. साधारण 2006 ला माझं पोस्टिंग सांगलीला झालं. हं, हं, हं. तर ते याच्यामध्ये तर तिचं नाव आपण कन्सिडर करूया मयुरी म्हणून बरं. हं, आणि हं. तिचं आडनाव पण मी गुप्त ठेवलेलं आहे. तर हं. आपण तिचं आडनाव रावते म्हणूया. बरं, म्हणजे बरं. ते हां. हं. तर तिथं मयुरी रावते ही माझी विद्यार्थी होती. हां, हां, तर हां. 2006 च्या बॅचची होती ती. हां, आता हां. सांगलीला म्हणजे मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स होतं जे ह्याच्यामध्ये बरं म्हणजे हं. अ, सांगलीला मिरजेला कसं हॉस्पिटल्स आहेत ना. हं, मग हं, हं. इलेक्ट्रॉनिक्स प्लस 50% इक्विपमेंट असतात. हं, अ, हं. त्याच्यासाठी लागणारा अभ्यास असतो ते आहे. हं. ई-सी-जी, ई-एम-जी वगैरे सगळं. हां, हां, मग हां. ते त्याच्यासाठी तिनं हे घेतले. 3rd इयरला होते. मी ज्यावेळी 2006 ला गेले त्यावेळी ती हं, 3ऱ्या वर्षाला होती. हं. आणि दिसायला ताई एक नंबरमध्ये उंची पुरी 5 फूट 5 इंच उंच, बापरे! शेलाटी आणि नाक-डोळी इतकं डोळे मयुरासारखे वगैरे खूप सुंदर दिसायला होती. हां, 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 हां. तर मग ती साधारण 3rd इयरला म्हणजे नुसतंच हे बसत होती. पण हं. नॉर्मली ती 1st इयरला तिने ॲडमिशन घेतलेलं होतं. हं, 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 हं. आणि मग तिनं घेतलेलं होतं 1st इयरला ॲडमिशन हं. आणि मग हे आली मग डिफिकल्टी वगैरे यायची. हं, पण हं. काही दिवसानंतर ती येईनाची. तिचे खूप हं. ॲब्सेंटी व्हायला लागल्या. बरं. हां. मग ॲब्सेंटी व्हायला लागल्या तर मग तिच्या घरी फोन केला.
हं, हं, मी. हं. तर काय झालं ती म्हणजे आपले याचे तुमचे इस्लामपूरच्या जवळ एक खेडेगाव आहे. हं, हं, हं. त्या इस्लामपूरच्या जवळ एका गावामध्ये तिचं आई-वडील राहायचे. हं, हं, हं. वडिलांची शेती होती आणि गावचं काहीतरी कशात तरी काम करायचे ते. हं, 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 हं. आणि आई होती ती हाऊसवाईफ. आई सुद्धा शेतात वगैरे जायची. हं, 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 हं. तर हळू काय झालं तुम्हाला माहित आहे, की असं त्या त्या काळामध्ये म्हणजे कुठलंही असं हार्ड वर्क असेल, की तुमचा इंडस्ट्रियल असो किंवा हे असं घरं बांधायचं वगैरे, तर बिहारी मुसलमान येतायत ना. हो, हो, हो. हे लोकं बिल्डर लोकं बिहारी मुसलमानांना घेऊन येतात. हं, 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 हं. आणि मग त्या मुसलमानांना घेऊन आले हे हं. येतात. कारण की एक तर ते लोकांना काही ते लोकं फक्त काम, काम, काम आणि कामच हे हो, आहे. हो, हो, हो. तर मग तसं ती राहत असलेल्या घरासमोर हं, बांधकाम चालू होतं. हं, हं. आणि तिथं बिहारी मुसलमान काही मजदूर काम करत होते. हं, 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 हं. मग ती काय झालं ही तरी तशी तारुण्यात आलेली वगैरेच होती ना. हो, हो, म्हणजे हो. फर्स्ट इयर म्हणजे साधारण 16-17 वर्षाची होती ही. बरोबर, बरोबर. हां. मग त्या तो साधारण 20-21 वर्षाचा होता बरं. हां. काम करणारा आणि मग त्यानं बघितलं मग त्या बिहारीनं हं. त्याचं नाव आपण हे करूया त्याचं नाव आपण हे काय रमजान वगैरे काहीतरी आपण ठेवू आपण त्याचं नाव. बरं, बरं. हां, हां. त्याचं नाव आपण ठेवू रमजान म्हणून. हां. तर त्या रमजाननं हिला पाहिलं. तर बरं. साधारण त्याला ती आवडली. हं, हं. मग आई-वडील साधारण बाहेर गेलेले होते आणि मग हळू त्यानं तिला ओळख वाढवायला सुरुवात केली आणि अरे! दोघांचं प्रेम जमलं. अरे रे रे रे! आणि तो काय काम करायचा असा? तो मजुरी काम करायचा ना. मग हिला कसं काय त्याच्याशी बोलावसं वाटलं? आता ही काय कोणीतरी प्रेम दाखवलं त्याला हां, म्हटल्यावर त्यामुळे. ती हां. त्याच्यामध्ये वाहत गेली. ते वय अल्लड असतं ना हो हां, काही. अल्लड असल्यामुळे आणि तो जरा उंचापुरा गोरा होता. पण ते हां. कसं शेवटी मजुरीच करायचा ना तो. बरोबर आणि आहे. ते त्यानं तिला हे केलं म्हणजे हां. जाळ्यात ओढली अय्या! आणि दोघं जण पळून जाऊन त्यानं तिला तो घेऊन गेला अरे, 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 अरे! आणि त्यानं लग्न केलं तिच्याशी. अरे आणि मग बापरे! तिचे वडील आले आम्हाला सांगायला, की असं-असं म्हणजे साधारण 7-8 महिने ती आलीच नव्हती कॉलेजला. अय्या! 2006 साली. हं. नंतर 7 साली तिचे वडील आले, हं, की हं. असं-असं तिनं मग आल्याबरोबर माझा लेक्चर वगैरे चालू होतं. हं, हं, हं. डायरेक्ट आतमध्ये घुसले. हं. आणि बोलायला सुरुवात केली, की तिला काय कळत नाहीये, हे झालं म्हणजे म्हणजे माझा क्लास सुरू होता. त्याच वेळी मी क्लास टीचर होते ना. मग बरं. ते हं. काय कळत नाही, हे केलं आणि मग म्हटलं, "अहो काका तुम्ही दंगा करू नका, तुम्ही या" म्हटलं. हं, आणि हं. आमच्या एचओडींकडं हे घेऊन गेले मी तिला, हं, हं, म्हणजे हं. त्यांना. तर ते म्हणाले, "मॅडम" मग एचओडींसमोर मला ते म्हणजे आता सेवेकऱ्यानं मी सर्वांना विनंती करते, की आम्ही टीचर्स लोकं शिकवतो, मुलांना विषय शिकवतो. बरोबर, बरोबर. पण बाहेर मुलगी काय करते, कुठं जाते, काय हं. करते, त्याला आम्हाला माहीत नसतं ना. बरोबर, बरोबर. आणि या तरी आपण बाबतीमध्ये तुम्ही इनडायरेक्टली आपण तरी पण शिक्षक आहे ना, त्याने थोडंफार का असेना, पण आपण मूल्य शिक्षण देत असतो ताई. नाही आणि तरी सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते, हं. की मुली तुमच्या घरचे जे संस्कार असतात ते फार महत्वाचे आहे. त्याच्यानुसार आता संस्कार जर असेल, की बाबा बरं काही वाईट काय, हं, मुलींना सांगितलं पाहिजे, की तुमचा गैरफायदा करणारे निसर्ग आपलं काम करत असतात. त्यावेळी मुलगी 14, 15, 16, 17 वर्षाची होते. हं. त्यावेळी तिला नकळत असे फीलिंग्स येत असतात. कारण ती बरोबर आहे. आणि या सर्वांना मी सांगू इच्छिते, हं, की ज्यावेळी हां, तर 1-2 मिनिटं मी हे करते, की ज्यावेळी मी हं, त्यावेळी इंजिनिअरिंगला होते. साधारण 20-21 वर्षाची होते. हं, हं.
तर ते मलाही म्हणजे फिलिंग्स यायची की बाबा मुलांच्या बरोबर काम करताना वगैरे. बरोबर. पण मी कोणीतरी त्यावेळी आमच्या आपल्याशी एवढं चांगलं बोलत त्यावेळी असेल. मग त्यावेळी आम्हाला म्हणजे कोणाला एवढं ओपननेस आपण आई-वडिलांना सांगू शकत नव्हतं. अगदी, अगदी. मग बरोबर. त्यावेळी मी काय केलं माहित आहे? हां. मी माझे फॅमिली डॉक्टर होते. हां, हां, हां. मग त्यांच्याकडे गेले म्हणजे ते वयस्क होते साधारण 50-60 वर्षाचे. हां, हां, मग हां. त्यांना मी डायरेक्ट सांगितलं, की "सर मला असं डॉक्टर साहेब मला असं-असं होतंय, की मला आता अभ्यास करियर करायची आहे." हां, तर हां. मग त्याला मला म्हणजे असं फीलिंग्ज येतायत, की बाबा हां. लग्न व्हावं. मग ते असं हं. होतात म्हटलं मला. हां, तर हां. तुम्ही ते डॉक्टर म्हणाले, की "हे होत असतात." तर ते आणि म्हणाले, "मग असं व्हायला लागलं तर काय करायचं?" हं, तर त्यांनी मला एक उत्तम छान सांगितलं, की काही करायचं नाही. हं. एक तर डोळे मिटून शांत बसायचं मस्तपैकी आणि आकडे मोजायचे. अच्छा. हां. असं त्यांनी सांगितलेलं. हं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला सांगितलेलं, की त्या स्थानापासून लांब जायचं. अच्छा. म्हणजे हां. ते हे होतील. कारण त्या काळामध्ये लग्नाचा वगैरे विचार नव्हता. अगदी बरोबर. नंतर याच्यानंतर मी 27व्या वर्षी लग्न केलं. हं, हं. माझे पती तुम्ही बघितलं. नंतर जे हो. काय आहे जो अनुभव आहे तो मी घेतला. हं, हं. मग ते त्यामुळे मग राइट प्रोसिजरनं मी त्या सगळ्या गोष्टी पण सगळ्या गोष्टी आपण सेवेकरांना सर्वात पहिलं सांगू इच्छिते, की मुलगी ज्यावेळी आता हं. माझ्या भाच्या होत्या भावाच्या मुली. हं, हं. त्याही मोठ्या होतच होत्या. मग त्यांना मी काय केलं माहितीये बाहुली घेतली हां. आणि त्या बाहुलीचं नॉलेज देण्यासाठी त्यांना चांगला टच कुठला, वाईट टच कुठला, कुठले हं. पार्ट्स असतात, कुठलं बरोबर. टच वाईट म्हणजे या सगळ्या गोष्टीचं मी त्यांना नॉलेज दिलं ताई बाहुलीच्या हे करण्यातलं. ताई आम्ही हे शाळेत देतो प्रत्यक्ष होय प्राथमिक काय? स्तरावर. हो. आम्ही हे हो ना. प्रॉपरली देतो. मुलांना पण वेगळं देतो. हां, सगळ्या हां. मुलांना एकत्र बोलवतो. हां, त्यांना हां. वेगळं नॉलेज देतो. नंतर मुलींना सेपरेट बोलवतो. हां, त्यांना हे हां. मी माझ्या शाळेत सुरू केलं होतं असं. होय ना. तर मग हं. त्यामुळे मग त्या काळामध्ये आणि मी स्वतःही हे हे असं मी योगासनं वगैरे केले. तर मी हं. सर्वात शेवटी म्हणजे मुलांना सेक्स संदर्भात हां, हां. आपण ओपनली सांगितलं पाहिजे, की बाबा ही अगदी एक पूजा आहे बरोबर. आणि त्या पूजे इतकी ठराविक वय झाल्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर हां. त्याच्यासाठी विधी वगैरे आहे, तुमचा पार्टनर आहे आणि बरोबर. वयोमानानंतर काय एक नवा जीव निर्माण होता. अगदी आणि बरोबर. तुम्ही सर्व सेवेकरांना मी विनंती करते, की YouTubeवर कसं एक स्त्री-पुरुष आणि पुरुषाचं बीज एकत्र येऊन एक सुंदर अवयव तयार होतात. हे खरोखर निसर्गाची किमया आहे. परमेश्वराचं किती एक मोठा आहे. बरोबर. मोठं हे आहे. म्हणजे त्याच्यामागे एक मोठं सायन्स आहे, टेक्नॉलॉजी अगदी, आहे. अगदी पण बरोबर. लहान वयामध्ये आपल्याला कळत नसतं ते. आणि हं. या बाबतीमध्ये मुलीच्या बाबतीत तेच झालं. हं. आणि काय झालं ती मुलगी वाहत गेली आणि तिचे वडील आल्यावर दंगा करायला लागले आणि मला म्हणायला लागले, की "मॅडम तुम्हाला कळत नाही का?" म्हणजे तिथं डायरेक्ट त्यांनी सुरुवात केली, हं, हं, हं. की तुम्हाला मुलगी असती तर काय केलं असतं तुम्ही? माझी मुलगी पळून घेतली, मेली माझ्यासाठी. इथून हां. पुढं मी असं ते बोलल्या. म्हटलं, "भाऊ त्यांना म्हटलं, "काका तुम्ही असं बोलू नका. शेवटी तिनं स्वतःहून निर्णय तो घेतलाय, तर तुम्ही काय करणार?" म्हटलं. बरोबर. आणि ती हे केले, "नाही, नाही, तिनं दुसरं निवडलेलं आहे, तर मी आता तिला घरात घेणार नाही." असं त्यांनी दंगा केले. मग हां. माझ्या एचओडी म्हणाले, मला थोडंसं बोलले ते. हं, हं. मला खुणावलं त्यांनी, की "काय बोलू नका" म्हणून. हं, 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 हं. मग मी काय बोलले नाही. आणि हं. मग ते गेले. नंतर त्यांनी काय केलं, तिची दुसरी बहीण होती. हं, हं. हां. अर्चना म्हणून. हं, हं, हं. तिला बायोमेडिकलला घातली. हं, ती हं. पण 2007 साली तिला घातलं. म्हणजे ती 10 पर्यंत ती डिप्लोमा होऊन गेली. नंतर 2009ला त्यांनी स्वतःचा मुलगा म्हणजे हं. त्यांना 2 मुली, 1 मुलगा होता. हां, हां, हां. प्रकाश नाव होतं त्याचं. म्हणजे बरं. पहिली मयुरी, दुसरी अर्चना, तिसरा प्रकाश. तिघांनाही त्यांनी आमच्या बायोमेडिकलला घातलेलं आहे. हं, हं, हं. कधीतरी मग ती डिप्लोमा झाली. मग तिला मी अर्चनाला विचारलं, की "बाई काय कसं काय तिचं आहे बाबा? चांगली व्यवस्थित आहे का पोझिशनमध्ये?" तर ती अर्चना म्हणाली, "ती आमच्यासाठी मेली आहे" म्हणून.
की हां, बाबा हां. आम्ही ते येत नाही. मग ठीक आहे. हं, मग असं हं. झाल्यावर मग तिचा भाऊ सुद्धा म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट तिच्याशी तोडला. मग असं करता करता 2010, 11, 12 साल उजाडलं हां, हां. आणि तोपर्यंत तिला हा घेऊन गेलेला. नंतर मला कळलं हं. की तिला तो घेऊन गेलेला होता म्हणजे हा बिहारी. हां. त्याचं नाव रमजान म्हणजे आपण हो, साधारण हो. कल्पित नाव ठेवलेलं. बरोबर. आणि तिला एका ठिकाणी मिरजेमध्ये त्यानं तिला हे करून वस्ती करून ठेवलेलं होतं. बरं. हां, हां. आणि त्याच्यामध्ये तिला एक मुलगा झाला. अय्या! त्याच्यापासून तिला लग्न वगैरे केलं का माहित नाही, पण हं. मुलगा झाला. हां. आणि ज्यावेळी 2012 साली तिनं मला दाखवलं, त्यावेळी तो मुलगा साधारण 3-4 वर्षाचा होता. बरं. हां. आणि तो इतका सुंदर हिच्यासारखाच होता वगैरे. हां. आणि मग ती ही परत आता ती ही डिप्लोमा होती ना, हां. तो रमजान काही म्हटला तरी तो 10वी-12वी शिकलेले, ही बरोबर. इंजिनिअरिंग शिकलेली. बरोबर. मग त्यानं सांगितलं की बरं डिप्लोमा कंप्लीट करायचा आहे म्हणून. हां, हां. मग तिनं दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेतलं पहिल्या इयर. मग ते अच्छा. आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही तिचं सगळे मार्क लिस्ट वगैरे चेक करून हे करा म्हणून. हं, हं, हं. आणि मग त्याने ते मार्क लिस्ट वगैरे चेक केले सगळे. हं. अहो ताई ते मार्क लिस्ट बघितल्यावर माझं डोकं फिरलं. अच्छा. कारण कसं माहितीये हं. 2006 पासूनचे 12 पर्यंतचे समर असं जवळ-जवळ 12 ते 14, 13 मार्क लिस्ट होते ते. बापरे! आणि त्या मार्क लिस्टमध्ये ही नुसती अटेंड केलेली लेक्चर्स होती. अच्छा. हां, हां. आणि मग अटेंड केलेल्या लेक्चर्समध्ये होती आणि तिला मग मी बघितल्यावर मला जवळ-जवळ 4 तास लागले ते मार्क लिस्ट वगैरे हं, हे हं, हं. करायला. नंतर तिला ॲडमिशन दिलं. हं. मग तिनं सेकंड इयर कंप्लीट केलं. तोपर्यंत ती घरी त्यानं तिला मिरजेमध्ये एका आळीमध्ये तिथे आळीमध्ये हं. एक खोलीमध्ये तो त्यांचा संसार हे करत होता, हं, हं, हं. चाललेला होता. हं, हं. मग एक काय झालं, हं. मग त्यानंतर हे काय झालं सेकंड इयर हिनं कंप्लीट केलं हं. आणि थर्ड इयरला केली तर मधनं ही गायब झाली. नाही हां, हां. म्हणजे स्पोर्ट्स आलेल्या लेडीज स्पोर्ट्समध्ये. अच्छा. हां. हां आणि मग लेडीज स्पोर्ट्समध्ये तर हां. तिचा जो नवरा रमजान होता तो स्पोर्ट्समध्ये चांगला होता काहीतरी हॉकी नाही तुमचं बॅडमिंटनमध्ये वगैरे चांगलं खेळायचं. हं, हं, हं. तर ती कॉलेजमध्ये घेऊन आली त्याला अच्छा. आणि आमची ओळख वगैरे करून दिली. हां. तर त्यानं आम्हाला सांगितलं, की आम्ही असं-असं हे करतो चांगलं मला कळतंय. म्हटलं ठीक आहे. मग हं. त्या स्पोर्ट्स वेळेत त्यानं मदत जरा केली. आम्हाला बरं वाटलं ते. हं, हं. मग त्याला आम्ही सांगितलं, की आमची स्टुडंट आहे, हुशार आहे, हिला व्यवस्थित बघ वगैरे. हां, हां. म्हणून हे सगळं आम्ही तिला सांगितलं. पण हां. तोपर्यंत सगळं वरून जरी चित्र चांगलं असलं, हां. हां. तरी आतल्या साईडला किती बुरसटलेलं आहे, हां, हां. ते कळलं नाही हो आम्हाला. अय्या! तर हां. आम्ही टीचर कॉलेजमधले 7-8 तास आमच्याशी संबंध नुसला. हां, हां. प्रत्येकाचं मोठ्या मुलींचं प्रायव्हेट लाईफ आम्ही कशाला बघू ना. बरोबर, बरोबर. मग त्यामुळे हे झालं. हां. तर नंतर तिनं आम्हाला डिपार्टमेंटमध्ये आली, आम्हाला ओळख करून दिलं. हं. दोघंही आमच्या पाया पडले. हा आमचा मुलगा म्हणून त्यांनी दाखवलं. हां, मग हां. ते मुलाच्या हातात आम्ही ₹100 ठेवले वगैरे बरोबर. मयुरी. हां. मग ते सगळं त्यानं आम्हाला म्हटलं, "मॅडम ही खूप चांगली आहे." हिचं व्यवस्थित सांगितलं हां. आणि तोपर्यंत दुसऱ्याकडून मला कळलं, की दुसऱ्या स्टाफकडून, की त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं. अय्या! त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्याची बायको जी होती आणि त्याला 2 मुलं होती ते बिहारमध्ये होते. अरे, 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 अरे! आणि त्यानं हिला खोटं सांगितलेलं होतं, की मैं कुंवारा हूँ वगैरे. पण हं. ऑलरेडी ती राहत असताना एकदा तिनं मोबाईलमध्ये बघितला. तो त्याच्या मोबाईलला हात लावू द्यायचा नाही तिला. अरे मग एकदा बापरे! तो जो हे केलं तर मग त्या मुलाचं बघितलं बायकोचं आणि 2 मुलांचे चित्र. तर अय्या! ते म्हणाले, "ये कौन है?" तर हां. त्यानं सांगितलं, की "ही माझी पहिली बायको आहे" म्हणून. अच्छा. मग ते तर तिनं सांगितलं त्याला त्याने. हां. डायरेक्टली विचारलं, की "आपने माझ्याबरोबर लग्न का केलं?" तर त्यानं सांगितलं, की हं. "आमच्या धर्मामध्ये किती लग्न करणं परमिशन आहे" म्हणून.
हं, 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 हं. असं आता ऑलरेडी तिला एक मुलगा झालेला होता. बापरे! मग ते काय करू शकत नव्हते आणि आई-वडिलांनी तर तिच्याशी संबंध तोडलेले होते. हे चुकीचं करतात आई-वडील खरं. हां, मग तिला सपोर्ट असा नव्हता हो. हं, मग त्यावेळी ती खूप म्हणजे आनंदी आम्हाला दाखवायची, की मग हं, मयुरा मग तिला आम्ही हे सांगितलं, की "मयुरा आता ठीक आहे झालं ते. हं. पण तू स्वतःच्या पायावर उभी राहा आता. बरोबर, या बरोबर. मुलाचं शिक्षण करणं योग्य आहे." हं, आणि परत तिनं म्हणजे सेकंड इयर क्लिअर केलं हं. आणि नंतर 7-8 महिने गायब झाली ती परत. अरे! हो, हां. मग म्हटली मी, "मयुरा कुठं गेली ती? काय झाली?" हं, आणि मॅडम मी एचओडींकडे सांगितलं, की असं-असं नाही. आणि ती आली काय हं. 8 महिन्यानं तिनं ॲडमिशन घेतलं. म्हणजे साधारण मेमध्ये परीक्षा असते. साधारण तुम्हाला सांगते 14 साल असेल ते. हं, हं. तिनं परत ॲडमिशन घेतलं 3rd इयरला. त्यावेळी माझ्याकडे मॅनेजमेंट नावाचा विषय होता हां, हां, हां. आणि त्या मॅनेजमेंटला ऑनलाईन परीक्षा होती. हां, हां, हां. तर त्या परीक्षेला हं. मग ते ऐनवेळी आली, तर आम्ही स्पेशल केस म्हणून तिला मुलगा आहे, आता जाऊ दे मॅरिड आहे. तिला बरोबर. आपण हे करूया म्हणून आम्ही तिला सूट दिली. हं, हं. आणि मॅडम डोकं माझं तिला माझ्याकडे डिफिकल्टीज विचारायला आली. हं, आणि मॅडम ती काय करायची माहिती आहे? हं. मध्येच मध्येच मला म्हणजे बोलता-बोलता तिला डिफिकल्टीज वगैरे हे माझ्याकडे ये म्हटलं. तिला 2-2 1-1, 2-2 तास मी शिकवायला लागले. हं, हं, हं. आणि शिकवता-शिकवता असं लक्षात आलं, की ती ती मला डोळा मारते. अय्या! असं कसं? हो, मग डोळा मारते वगैरे मला हे झालं. मग हं. मध्येच तिला सवय होती की डोळा मारायची ती. अगं अच्छा. म्हटलं, तुझ्या डोळ्यात काहीतरी गेलं असेल मयुरी. तिला हं. ते कळायचं नाही की ती काय करतीये अच्छा, वगैरे. अच्छा. हां, हां, हां. आणि मग ते मध्ये झाल्यावर मग ती डावी भोवती लावणीला बायका कशा डावी हो, हो. हे असते ना तशी ती भुई उंच करायची. अच्छा. हां. मग ते म्हणजे ते कसं काय म्हणजे ते जरा मला कॉलेजला म्हणजे सारखं आता समजा तुम्ही हां, 1 तासभर हे करायला लागला, तिचं ट्युशन घेताय म्हणा. हां. मग अशा वेळी ती साधारण 50-60 वेळा ती हं, डोळा मारायची, परत ते भुवया उंच करायचे. ते हं. असं म्हणजे ते डावी भुवई उंच करायची वगैरे. ते मला जरा विचित्र वाटलं हो. हां, 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 हां. मग आमच्या सरांना सांगितलं, "सर असं-असं आहे खरं." हं, हां. मग हं, हं. ते त्यांनी सांगितलं, "ती जाऊ दे, मग तुम्हाला सांगतो," म्हणाले सर. बापरे! हां, आणि मॅडम मी सांगू तुम्हाला, हां. त्यांनी माझ्या सरांनी जे सांगितलं, हं, ते बघितल्यावर, ऐकल्यावर हं. माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली ताई. आपल्या अरे बापरे! हां. आपल्या स्टुडंटचं एवढं वाईट होऊ शकतं. अरे बापरे! हां, हां. तो जो होता, हं, हं, हं. तो जो होता कोण हां, बिहारी, हां. रमजान. त्यानं तिला फसवून पुण्याला घेऊन गेला. चला मला तिथं जॉब लागलाय म्हणून वगैरे. हं, 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 हं. आणि पुण्याला तिला हं, हं, अ, एका याच्यामध्ये हे करून गेला हं. आणि तिला त्यानं रेड लाईट एरियामध्ये विकली. अय्या! हां. आणि काहीतरी लाखो रुपये तिच्याकडं इंजिनिअर ती दिसायला सुंदरच होती. हो, हो, मला हो. ते पुढचं म्हणजे मी मनावर दगड ठेवून ताई ताई ऐकलं मी. हं, हं, हं. आणि त्याच्यामध्ये ती विकल्यावर तिथं जी म्हणजे ज्या बाईला त्यानं विकली, हं. त्या बाईनं तिला ओढून त्या चकल्यामध्ये म्हणजे त्यांचा तो एरिया रेड लाईट एरिया होता त्यामध्ये घेऊन गेली ती. हं. आणि बरं ही इतकी सुंदर मुलगी, हिला मुलगा आणि बरं तो मुलगा आहे त्याचा, हं. तो हां. मुलगा त्यानं काढून घेतला तिला झालेला गोरा-गोमटा तो मुलगा छोटा ओह! 5-6 वर्षाचा. अय्या! आणि मला म्हणजे ते ऐकल्यावरच जरा म्हणजे मला म्हणजे काय रिएक्शन काय द्यावी असंच नाही. हं, ते मग हं. ते मग सर मग मग तिच्याकडं कस्टमर्स यायला लागले दररोज. मग हं, हं. तिनं एक कस्टमरला तिची दया आली. मग हं, तिनं ही इंग्लिश बोलतेय वगैरे केल्यावर तिनं आई-वडिलांना हं, आई-वडिलांचा नंबर दिला. हं.
आणि मग आई वडिलांचा नंबर दिला. त्या आई वडिलांच्या नंबरवर तिनं कस्टमरला सांगितलं की प्लीज माझं आयुष्य वाचवा इथून. अय्या! म्हणजे आणि त्याने मग असं त्या केलं आई तिच्याबरोबर? वडिलांना बघा. त्यानं त्या आई वडिलांना फोन केला की असं असं हं. तुमची मुलगी पुण्याच्या या एरियामध्ये आहेत. मग बापरे! आई वडील हं. पोलीस घेऊन तिथं गेले आणि तिची सुटका केली. बापरे! काय डेंजर आणि ताई. एवढं सही म्हणजे संबंध 6 महिन्या 7-8 महिन्यामध्ये एवढं सगळं शिट, शिट, हे शिट, बरं. शिट. मा मला एक कळत नव्हतं तिच्या मनावर की केवढी 17-18 वर्षाची आघात झाले, पोरगी आघात. हो. आघात झाले. बरं ती काय झाली तर हे सगळं ऐकलं मी आणि बरं ठराविक ऑनलाईन परीक्षेच्या वेळी हं, परीक्षा द्यायची आहे का नाही हं. याचं डिसिजनच ती करायला तयार नव्हती. बरं बाकीचे 60 मुलं तिच्यासाठी थांबलेली ना. ठराविक हो. वेळामध्ये आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. आणि शेवटी मी मग ती जेव्हा एचओडींकडे तुमच्याकडे गेले यायला तर लागली असं झाल्यानंतर, मग ती राहायची कुठे? ती आई वडिलांनी तिला घेऊन आल्यावर आई बरं वडिलांकडे केलं. राहायला हां, लागली हां. ती. तेवढं तरी बरं झालं. हा हं. मग आई वडिलांकडे राहायला लागल्यावर मग तिनं हे केलं म्हणजे मग मॅनेजमेंटची परीक्षा देण्यासाठी माझ्याकडे होतं ना बरोबर, ऑनलाईन. बरोबर. हां, मग ती हां. आली पण डिसिजन काहीच घेईना देणार का नाही वगैरे. अय्या! मग तिच्यामुळे बाकीचे 60 मुलांची राहिली ना परीक्षा. अरे मग बापरे! मी एचओडींकडे गेले म्हटलं सर काय करावं हिचं. हं, ही हं. तर काय बोलायलाच तयार नाही. हां. मग ते एचओडी सुद्धा असं गव्हर्नमेंटमध्ये एखाद्या गोष्ट आलं की बाकीची अथॉरिटी मॅडम तुमचं तुम्ही बघा. हं, 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 हं. मग मी तिला 2 तास कन्व्हिन्स केले बाई काय करू सांग की ये चल हं. परीक्षेला बस आता हे करून असं तिला मनधरणी करून तिला परीक्षा द्यायला लावली मी ती. हां, 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 हां. आणि त्या द्यायला लावली आणि कशी तरी ती नंतर पास झाली. बाकीचे 60 म्हणजे परीक्षा होणार होती 12 वाजता हं. आणि सुरू केली मी मॅडम 3 वाजता ताई. बापरे! पण किती तुम्ही म्हणजे मला ॲडजस्ट केलं हो टेन्शन ना तिच्यासाठी. बाकीचे 60 मुलं ओरडायला लागले ना. हो, हो, हो. मग हे परिणाम झाल्यामुळं हं. म्हणजे मला असं टेन्शन यायला लागलं की बाबा काय करायचं म्हणून ना. हं, 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 हं. मग हे सगळं केल्यावर एकदाच सुटले म्हटल्यावर परमेश्वराला म्हटलं परमेश्वरा हं. यातनं मला वाचव बाबा. नाही, नाही कारण ताई, पण मग तिला बाळाची आठवण येत असेल ना हो? आता कसं आहे ताई हं. अशा केसेसमध्ये ज्यावेळी असतात आपण एकतर ते कसं असतं ती दुःखी असते. बरोबर, विचारणं मग चुकीचं आहे. त्यामुळे न विचारणं योग्य ठरतं. आणि मग तिचं पुढे काय झालं हो ताई? मग तेच सांगते मी. हां, हां, हां. त्याच्यानंतर डिप्लोमा झाली. मग देवाला परमेश्वराला मी ते हं, टेन्शन झाल्यावर मी परमेश्वराला म्हटलं, हं, "परमेश्वरा कसंही असेल आता, हं. तिच्या आई-वडिलांकडं ती सुखरूप राहू दे वगैरे बरोबर. सगळं हे असू दे," म्हटलं, "तिचं तूच व्यवस्थित कर." हं. कारण ती लहान वयामध्ये तिला एवढं सगळं धक्के झेलायला बसले. हो, पडतंय हो. वगैरे. हो. तर हं, पण आणि सगळ्या सेवेकऱ्यांना मी सांगू इच्छिते, हं. की तुम्ही व्यवस्थित तुमच्या मुलगीला ना, मुलगी असो किंवा मुलगा त्याला प्रॉपर नॉलेज द्या नॉलेज आणि पण द्या तुमची आणि दुसरी गोष्ट काय ना ताई, प्रेम द्या. हां, प्रेम द्या. प्रेम, प्रेम आणि हे सगळ्या घटना घडतात ना, ह्या हं. प्रेमाच्या अभावामुळेच घडतात. आणि ठराविक वयाला ठराविक गोष्टी कशा हां, इम्पॉर्टन्स आहेत याचं हां, नॉलेज सगळ्यांना द्या. हां. कारण मी त्यांना ही स्वतः जाणीव करून दिली त्यातनं पाहिजे. मी गेलेले आहे ना. मला बरोबर. प्रत्येक गोष्टीची इतकी म्हणजे रिस्पेक्ट करते मी स्वतःचं आणि हो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शरीराचा आदर हो, करा रिस्पेक्ट ही करायला पाहिजे. हां खरं आहे. आणि दुसरी गोष्ट हे इतकं सुंदर सर्वात शरीर पटकन कुणाच्याही कसं स्वाधीन करू शकतात या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, हं, की हं. आपल्या शरीर परमेश्वर आपल्या पिंडी ते ब्रह्मांडी ते पिंडी पिंडी ते हां, ब्रह्मांडी असं म्हणतात ना. हां, हां. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळं आपले देव वसलेले आहेत. आहेत. अगदी, अगदी. मग बरोबर. याचं तुम्ही व्यवस्थित नॉलेज द्या. तुम्ही हे करा म्हणजे आपल्या शरीराचा आदर सत्कार करायला मुलांना हां, शिकवा. बरोबर, उगीच कुठल्या भलत्याच्या मागं आमिषाला बळी पडून असं नको. या बरोबर. सर्व सेवेकरांना मी सांगू सांगू इच्छिते. आणि हं, ताई नंतर काय झालं, हं. नंतर 5-6 महिने साधारण 17 साल उजाडलं. बरं. हां. तोपर्यंत मला तिचा काय कारण एवढे विद्यार्थी भरपूर असतात ना. बरोबर. ती जर गेली असेल तर मी
तुम्हाला माहित आहे सांगली मिरज रोडवर कॅन्सर हॉस्पिटल आहे. बरं. हां. आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी हं. तिथं काहीतरी आम्ही दररोज म्हणजे फिरायला वगैरे जातो. तिथं एक गणपतीचं मंदिर आहे. हं, 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 हं. सांगली मिरज रोडवर आहे, मोठं आहे. हं, 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 तर हं. तिथं मी गेलेले काहीतरी कुणाला दाखवायला का कुणाचं काय मला आठवत नाही आता. हं, 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 हं. तर तिकडून मला आठवतं की तिकडून एक मुलगी येत होती हं. आणि एकदम कृश झालेली अशी आणि डोळ्यासमोर लाल काळी वर्तुळं वगैरे. आणि आई गं! तिनं मला, "मॅडम तुम्ही ओळखला का मला?" अय्या! मी ओळखायचा प्रयत्न, ती म्हणाली, "मी मयुरी रावते." अरे बापरे! तिनं मला सांगितलं. हां. "अगं मयुरी," म्हटलं, "तू कशी आहेस?" मग तिला बसवलं मी गणपती समोर हं. आणि मग म्हटलं, "कशी आहेस तू? मला सांग हं. तुझ्याबद्दल वगैरे." हां, तर मग हां. तिला मी हे केलं. तर तिनं मला म्हणजे त्यावेळी हं. सांगितलं, की त्याच्यानंतर आई-वडिलांकडे ती होती, पण तिच्या दुसऱ्या बहिणीचं लग्न होणार होतं. भावाचं हे होतं, पण ते छोट्याशा गावामध्ये हं. तिचं आयुष्य सगळे लोक विचारत होते, ही मोठी बहीण अशी आहे, तर आम्ही तुमच्या बहिणीचं लग्न कसं बरोबर. करावं? असं खराब हे होतं ना. सगळं करावं होतं. मग तिनं विचार केला, की मॅडम म्हणाली, "माझा लग्न, मुलं या गोष्टीवरचा विश्वासच उडलेला आहे." बाई गं! असं तिनं म्हणाली. आता मला म्हणाली, की मी हं. स्वतःहून मग तिथं एक बायोमेडिकल कंपनीज आहेत. हं. तिथं ती म्हणाली, "मी मी तिथं राहते, एक खोली घेऊन राहते," म्हणाली. आता बापरे! म्हणाली, "मॅडम मी लग्न करणार नाही या. मी सगळं केलं, हं. प्रेम केलं, लग्न केलं, मुलगा झाला, पण माझ्या हातात शेवटी काहीही नाहीये. मी ब्लँक आहे." असं म्हणून ती असं बकाट चेहऱ्यानं असं वरती बघायला लागली आई आणि गं! हमसाहमशी रडायला लागली. आई गं! आता गणपतीच्या समोर आम्ही बसलेलो. हं. मला समजेना मी तिचं सांत्वन करू का काय काय करू? करू? बरोबर आहे, बरोबर आहे. मला म्हणजे माझ्याही डोळ्यात म्हणजे काही-काही वेळा काय होतं, की बाबा आपला हं. स्टुडंट जर चांगल्या पोझिशनला असतो, तर आपलं बरं वाटतं ना. पण या सगळ्या दुःखातून ती गेलेली आहे आई आणि गं! तिचं दुःख मी पाहिलेलं स्वतः आहे ना. स्वतःला उद्ध्वस्त केलं हो तिने. आणि तर ताई मी तिला रडू दिलं दुसरं. हं. मयुरी आता झालं गेलं म्हटलं ठीक आहे. पण तू आता इंडिपेंडंट हं. राहतीयेस, तुझं मार्ग निवडलास हे चांगलं आहे म्हटलं. हं. मग ती म्हणाली, मॅडम हं. एक सांगा, की मी तुम्हाला खूप त्रास दिला ना?" आई गं! तर हं. ती मला म्हणाली, "नाही," म्हटलं, "मयुरी तसं काय नाही," म्हटलं, "तू त्रास नाही घेतला. माझ्यापेक्षा," म्हटलं, "तुला किती त्रास दिला झाला ते हो, महत्वाचं ना. हो, हो. लहान वयामध्ये तुझ्या तुझ्या आघात किती मनावर झालेला आहे." बरोबर, बरोबर. तर ती म्हणाली, की मॅडम खरं सांगू, हं. मला म्हणजे लहान वयामध्ये सगळ्या गोष्टी झाल्यामुळं हं. या लग्न किंवा हं. संसार किंवा मुलगा याच्यावरचं माझा विश्वास आता मी पुढं लग्न वगैरे करणार नाहीये म्हणाली मला. ओह! आता मी म्हणजे तिला सगळं रॉंग पद्धतीनं ती गेलेली होती ना. गेलेली होती. त्यामुळे मग ह्या मी गोष्टीवरचं तिचं गप्प ते सगळं बसणं संपलं. मी स्वीकार केला, की गप्प बसणं योग्य आहे. बरोबर. हां. मी काय नव्हते. मग तिला थोडंसं ती हमसी-हमसी रडत होती. हं, मी हं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते. बघा. म्हणजे मग थोडं झाल्यावर मग तिनं माझ्या हे पायाला म्हणजे हं. मला म्हणाली, "मॅडम आता मला उशीर होतोय." तर "मॅडम माझी एक इच्छा आहे," म्हणाली. तर हं. "काय?" म्हणाली. हं. तर "कॅन आय हग यू?" म्हणजे म्हणजे तुम्हाला मला मिठीत घ्यायचं असं ती मला बोलली. बाई गं! म्हटलं, "असं ठीक आहे," म्हटलं, "आता तू हं. ये," म्हटलं आणि मी पुढं तिला मिठीत घेतलं. हं. मॅडम आम्ही दोघीही गणपतीच्या याच्यासमोर 5 मिनिटं रडत होतो. बाई गं! दोघी आमच्या डोळ्यातनं इतकं पाणी येत होतं तर हं. खरंच म्हणजे त्या अश्रूमधून दुःखाचे तिला हो. भोगलेले अश्रू होते. माझ्या ह्याच्यात परमेश्वरा हिला माझ्या काहीतरी आता विद्यार्थ्यांना खूप चांगला मार्ग भोगलेलं दे. आहे. हो. आता तिला तरी व्यवस्थित ठेवलंय आणि अ, हं. या हं. दुनियेच्या काळ्या याच्यापासून तिला वाचव हे प्रयत्न म्हणजे हे हो, केलं हो, मी. हो. मग ते परमेश्वराला मी गणपतीला प्रार्थना केली, हां. विघ्न विनायकाला.
मग हं, हं, मग तिला मी 5 मिनिटं हं, म्हटलं तिची इच्छा आहे तर ये म्हटलं. हं, आलिंगन दिलं तिला. हं, हं, एक म्हणजे मला जाणवलं की तिची इच्छा पूर्ण झाली म्हणून. हं, हं, हं. आणि मग दुःख म्हणजे तिला कुणाचं तरी मायेची ऊब पाहिजे होती गरज ना. होती. हां, हां, हां. मग त्यावेळी ताई मी काय केलं माहित आहे? मग हं, त्याच्यानंतर तिनं डोळे वगैरे पुसले. हं, मग तिथं जवळ एक हॉटेल होतं. म्हटलं चल चहा घेऊया. हं. आणि चहा घेतला आणि मग नकळत मी तिच्या हातामध्ये ₹2000 दिले. आई गं! हं. म्हटलं मयुरी हे थोडीशी तुझं फुल ना फुलाची पाकळी आहे म्हटले. हां, हां, हां. तर ते तिनं घेत नव्हते पण घेतले तिनं. म्हटलं आणि मी म्हटलं तुझ्याजवळ माझा मोबाईल नंबर आहे. कधीही तुला प्रॉब्लेम आला किंवा पैसे हं, हवे हं. असेल तर मला फोन कर. बरोबर, मग बरोबर. मॅडम त्याच्यानंतर माझी हं, ट्रान्सफर रत्नागिरीला झाली. हं, हं, अजूनपर्यंत त्याच्यानंतर ती हळू जाते म्हणाली आणि ती गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये तिथून दिसे दिसेनाशी झाली. हं, तोपर्यंत तिच्या वाटेकडं मी पाहत होते. परमेश्वराला, गणपतीला म्हटलं, हं, "गणपती बाप्पा, हं. कुणावर अशी वेळ वेळ नको येऊ आणू. देऊ नको खरंय, यायला." खरंय, खरंय. आणि त्याच्यानंतर मला हे ऐकल्यावर ताई मला 2 दिवस झोप नव्हती. बरोबर. असं म्हणजे म्हणजे त्या लहान वयात तिने एक चुकीचं पाऊल उचललं त्याचा उचललं. पण आयुष्यभर परिणाम. तिला किती भोगावं लागलं त्याच्यामध्ये. आणि मग तिला भोगावं लागलं समाजाकडून. तिला भोगावं बरोबर, लागलं आई-वडिलांच्याकडून. बरोबर. तिला भोगावं लागलं नवऱ्याकडून. म्हणजे प्रत्येकानं हं. तिच्याकडून सगळं घेतच गेला ना. घेतच गेलं. आणि शेवटी त्याचं काय, शेवटी नवऱ्यानं तिला उपभोगाची वस्तू म्हणून विकलं ना. बघा ना ताई. म्हणजे रिस्पेक्ट केला पाहिजे ना आपल्या पण मग हिच्या स्त्रीचा. आई-वडिलांनी काय ॲक्शन घेऊन त्याला जेलमध्ये वगैरे काही टाकलं नाही? त्यांची केस सुरू असेल. आम्ही एवढं डिटेलमध्ये ताई आम्ही हे केलं नाही हं. हो. नाही कारण पण तिचं शिक्षण पूर्ण झालं का? तिचं पूर्ण झालेलं होतं मग जॉब डिप्लोमा. चांगला लागला तिला? नाही, नंतर तिनं कॉल केला नव्हता मला ना, मी हे झाल्यावर. नंतर कुठे आहे, काय, काहीच पत्ता नाही लागला मला. अरे कारण बापरे! मी रत्नागिरीला गेले, नंतर हे झाले. या गोष्टीला आता 8-9 वर्ष झाली ना. हं, मग ते आता तिचा मी तो मुलगाच परमेश्वराला 15-1 वर्षाचा असेल. परमेश्वराला मी प्रार्थना केली, की माझ्या विद्यार्थिनीला हं, कुठं हं. असेल तिथं सुखात ठेव म्हणून. बापरे! तिला बाकीची गोष्ट राहू दे, तिला मानसिक शांती दे म्हणून. बरोबर. अगदी, ती अगदी. तिला गरज आहे. खरंय, खरंय. आणि सेवेकऱ्यांनो मी सांगू इच्छिते, की हं. हे मला खरोखर आलेला अनुभव आहे. हो. आणि हा मी तुमच्याशी शेअर केला. म्हणजे बापरे! सगळेच आनंदाचे प्रसंग हो. असतात असं नाही. बरोबर, बरोबर. आणि हं. ॲज अ टीचर किंवा ॲज अ हे म्हणून कुठेतरी माझ्या हृदयामध्ये काटा नाही, नाही, रुतला नाही, ना. नाही. हे आता तुमचा जो अनुभव आहे ना, हां, हा ताई जनमानसात समाज जागृतीचं काम करणारा आहे हा. तर त्याच्यामुळं मी आज तुम्हाला काल मी टाकलं ना ताई, हं, हं. तर मग तिनं एक सांगायला पाहिजे होतं, की आपल्या आई-वडिलांना सांगायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांना हां. विश्वासात घेऊन तिनं केलं असतं तर एक बरोबर, त्यांना बरोबर. सपोर्ट होता ना. आणि ताई तुम्हाला सांगू का, हं, म्हणजे आता आपण हा मुस्लिम काय हिंदू काय हे आपण मानवाने केलेले धर्म आहेत. हां. पण अ, असे समाज प्रवृत्तीचे लोकं आहेत समाजात. याला म्हणजे आपण ना म्हणतो ना, म्हणजे हे राक्षसी वृत्तीचेच लोकं हे. आता काय आणि मला त्यात तुम्हाला एक सांगते म्हणजे मी तर कल्याणमध्ये अशी प्रार्थना करेन, की बाबा असल्या हां, तुमच्या सर्व सेवेकरांना मी विनंती करते, की आपलं संरक्षण करायला कोण येत नाही. आपण स्वतःच आपलं संरक्षण अगदी, करायचं असतं. अगदी. आणि दुसरी गोष्ट ना ताई, मुस्लिमांमध्ये एक प्रकार आहे. कुठला हां, माहितीये का? लव्ह हां, जिहाद म्हणून. हां, हां, लव्ह जिहाद. म्हणजे त्याच्यात हां, ते काय करतात, की हिंदूंच्या मुलींना असं प्रेमात हां, म्हणजे प्रेमाचं आमिष दाखवून हं, स्वतःमध्ये त्यांना अडकवून घेतात हां. आणि हा त्यांचा एक वेगळा स्पेशल त्यांचा हा प्रकार आहे लव्ह जिहादचा.
आणि त्याच्यामध्ये मग ते काय करतात, की मग त्यांच्यापासून बाळ वगैरे असं निर्माण झालं, की हे अतिरेकी वगैरे होण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो. कारण ते नाही फार आत्ता हुशार परवा असतात मी मुलं. ते नाही परवा मी ती केरळ केरळ केरळा स्टोरी पिक्चर बघितलं. काय भयानक बाई! हो का? केरळा स्टोरी पिक्चर बघितला मी. नाही फार ताई, इथे भयानक आहे बाई! हे कल्याणमध्ये लवची हा प्रकार. होय काय? म्हणून मग माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी ते एक शाळा आहे इथे आणि हं, त्याच मोहल्ल्यामध्ये. तर मुली तरुण व्हायला की लागल्या, की हे सगळे लोकं तिकडनं मुलींना काढतात. आणि हं, त्या एरियामध्ये असंच होतं. तर छान-छान मुली बघतात. त्यांच्या हं. मागून-पुढून मस्त स्कूटर फिरवणार, अगदी मस्त हे करणार, की मग तरुण वयातल्या मुली थोड्याशा हे बहकल्या होतात जातात. हां, आता हे हिरो, हिरोईन आवडतात ते तरुण मुलांना जास्त आवडतात ना. हं. आपल्यासारख्यांना नाही आवडणार. आपल्याला आपण काय त्यांचं काय बघतो, की हं. कसे त्यांनी काम कसं केलेलं आहे, ॲक्टिंग हं, कशी हं, हं. केली, आपण ह्या दृष्टीने बघतो. हे लोकं ते नाही बघत ना. हे तरुणपणामध्ये हेच तर चुकतं मुलांचं. नाही पण इथं काय आहे, तुम्ही तुमच्या मुलांवर केलेले संस्कार ते फार हे खूप महत्वाचे आहे महत्वाचे आहेत. आणि मुलांना आणि घरात प्रेम द्या. तुमच्यातला एक ठराविक वयानंतर तुम्ही तुमच्या मुलींचे किंवा मुलांचे मित्र मित्र व्हा. बनले पाहिजे. हां. अगदी, अगदी. खरं आहे. आणि त्यांना हे करून सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या अगदी, मुला अगदी. एवढं तुमचं हे पाहिजे म्हणजे काय पाहिजे तुमचं बरं. विश्वास पाहिजे. हो, त्यांना विश्वास द्या, की हां, तुझं विश्वास चुकलं द्या. तरी मी तुला समजून घेईल. तुझ्यावर काही आलं तर मी तुझ्या पाठीशी भक्कम आहे. आई म्हणून किंवा वडील म्हणून हा विश्वास त्यांना दिला पाहिजे. तेव्हा मुलं बाहेर काही प्रेम शोधायला जात नाही आणि चुकीचं काम हां. पण करत नाही. आणि आपलं कसं आहे बाहेर शोधायच्या ऐवजी प्रेम आपल्या घरातच मिळाल्यावर हं. कशाला बाहेरचा उकिरडा अगदी, शोधायला कोण जाईल? अगदी, अगदी असा बरोबर प्रण आहे. आहे. नाही, अ, खूप छान अ, अनुभव शेअर केला. हा जनजागृतीसाठी तर अतिउत्तम असा अनुभव आहे ताई. सेवेकऱ्यांनो, 1-2 मिनिटं मी तुम्हाला सांगेन, हं, की ताईंनी मला हा अनुभव शेअर करण्यासाठी जो वेळ दिला, हे हं, महत्वाचं आहे. कारण काय आहे, मला हं, जो अनुभव आलेला, हं, त्यातनं त्यातनं जर जनजागृती झाली किंवा हे झाले, तर मला हं. खूपच छान आहे. आणि हो. याचं श्रेय तुम्ही सगळं स्वामींना द्या, मला नको. अगदी, अगदी. कारण आणि खरं आहे. हां, दुसरी गोष्ट परमेश्वराचं कुठे यामध्ये, तर काय आहे, परमेश्वराचं वेळोवेळी हं. दरवेळी मी तिच्यासाठी प्रार्थना करतच होते ना. शेवटी आमची भेट झाली ती गणपतीच्या देवळामध्ये ना. बरोबर, बरोबर. हां, मग त्यामुळे मग आता माझी प्रार्थना तिच्यासमोर हं. गेलीच असेल, परमेश्वरानं पोहोचवलीच असेल. आणि बरोबर आहे. तुम्ही कृपया प्लीज कॉमेंट करून सांगा, की कसा हां. तुम्हाला आणि अनुभव तसं वाटला. कसं आहे, तसं असं मी स्पेसिफिक धर्म नाही म्हणता येणार. ही मानव प्रवृत्ती आहे. असं आपल्याला कोणाबद्दल स्पेशल बोलायचं नाहीये. पण असं सावध राहायला पाहिजे. मग तो कोणत्याही याचा असो. एखाद्या चांगल्या हिंदूने पण फसवलं असतं, कोणी फसवलं असतं. मग हो, ही कसं आहे वृत्ती ते आहे आता काय ही कसं आहे वृत्ती आहे. ताई, याच्यामध्ये आपण आता हा अनुभव म्हणून मी शेअर केला ना मला. हं. म्हणून नाही, नाही मग असे ना ताई तुमच्या अशा आता आमच्याकडे विद्यार्थी असतात, पण आमच्याकडे कसे असतात एका स्पेसिफिक वयापर्यंतचे, की ज्याच्यात आम्ही त्यांना फक्त घडवत हं, असतो आणि आमचा म्हणजे नजरेचा पण दरारा त्यांना खूप धाकासारखा असतो. म्हणजे हां, हां. आतापर्यंत जेवढे. पण तुमच्याकडे येतात ना, ती मुलं ऐन तारुण्यातली असतात. हो, आमच्याकडे असतात हो. ती पौगंड अवस्थेतली असतात. हं, आणि मग हं, तुमच्याकडे येणारी ना, ती शिक्षकाला एका लिमिटपर्यंत देतात रिस्पेक्ट, पण नंतर टंगल-टवाळा पण करणारी असतात. हं, नंतर हं, हं. मुलं-मुली एकत्र फिरणारे असतात. आमच्याकडे तसं कसं नसतं. त्यांना एकदम हे असतं, की नाही बाबा, मी मुलांच्या रांगात बसणार नाही. मुलगा म्हणेल, मी मुलींच्या रांगात बसणार नाही. इतके तटस्थ राहणारे असतात. म्हणजे हा फरक मी स्वतःहून कसं आहे तर ताई मी संयमानं वागते खूप. नाही वागलंच पाहिजे, वागलंच आणि पाहिजे. बाहेर ज्यावेळी तुम्ही हे करता मेन म्हणजे मी पूर्ण ओढणी घेते. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारण पूर्वी साडी नेसत होते, पण मला ते आता बेंचमधून अडकतंय वगैरे मी म्हणून बरोबर, नेसत नाही. बरोबर, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्याच तेवढं बोलणं हां. नाही, नाही. या पण जेव्हा शिकवता ना ताई, त्याच्यातनं त्यावेळेस. असं एक समाज प्रबोधन व्हायला पाहिजे, की त्यांच्या होतं की ते आम्ही मानसिकता त्यांची करतो. भक्कम केली पाहिजे, हो, हो. की आम्ही ह्याच्यातनं करतो ते. काय कारण माझी बहीण पण फार त्याच्यातनं बोध देत असते. हां. तिच्याकडे तर वाङ्मयच असतात ना हे सगळं.
मराठी हं. विषय. तर त्याच्यातनं ती इतकी बोध देत असते ना, की ऑटोमॅटिक गुपचूप नंतर पर्सनल येऊन मुलं भेटतात, तिचा सल्ला हं. घेतात आणि मग त्याच्यातनंच मग त्यांना मार्ग मिळतो. मग आपण काय करतो, काय नाही. कधी-कधी आई-वडिलांशी मोकळं बोलायला घाबरतात मुलं. मग हं, शेवटी हं, त्यांना हं. आधार एक शिक्षक असतो. त्याच्या पुढचा स्टेप बरोबर. म्हणजे फ्रीमध्ये बघितलं तर सगळा मार्ग दाखवणारा शिक्षक. नंतर मग येस. बघायला गेलं तर पैसे देऊन डॉक्टर आपल्याला सल्ला देतील. हो, पण हो, हो. शिक्षकासारखा समाजात दुसरा कोणीच मार्गदर्शक उत्तम नाही. नाही बरोबर आहे. हं, ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढं मागं बघूया मी हे हं, करेल. एक वृद्धांचा कसा आदर माझ्या प्रत्यक्ष टीचर्स होत्या. हं. त्यांचाच अनुभव ते कधीतरी शेअर करेन मी. नक्की, नक्की ताई. हां, तर ते खूप छान तुम्ही हे शेअर केलं. हां. कारण ही एक मोठी स्वामी सेवाच आहे ताई. तुम्ही हे जे आता हं, जागृती केली ना, ही हं, हं. फार मोठी स्वामी सेवा केली तुम्ही. हो, हो, याच्यातनं हो. किती आपले एवढे हे आहेत सेवेकरी. हं, हं. बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली त्याच्यात. काय आता काय माहीत मला. तर नाही, सरळ आहे ना ताई. हा हं. प्रश्न प्रत्येक तरुणाला असतो. हां, हां, हा हां. प्रश्न आणि हे असं अडकणं प्रत्येक तरुणाचं असतं, आता मला तरुणीचं असतं. ज्यावेळी होत होतं, त्यावेळी मी सरळ डॉक्टरकडे गेले ना, हो, माझ्या हो. फॅमिली डॉक्टरकडं. बरोबर. हां, मग ते त्यात आणि म्हणजे आमचा राईट काळ तर असा होता ना ताई, की हं. ही कल्पनाच चुकीची होती वाटायची. म्हणजे हो, कसं हो, हो, हो. घरातनं आमचं एवढं हे होतं ना आणि जेव्हा केव्हा म्हणजे कॉलेजपर्यंत जाण्याची वेळच कशी आली नाही. हं, डायरेक्ट हं, 10वी हं. नंतर आम्हाला डी-एड होतं. ओके. डी-एड झालं, की लगेच डायरेक्ट मग आम्हाला 13वी वगैरे ॲडमिशन मिळायचं. हो, 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 हो. आणि मग म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं, की मी एज्युकेशनल करणार आहे म्हणून. हां, मग हां. त्याच्यासाठीच नाही सर खूप छान तसं केलं, खूप छान केलं ताई. खूप हां. खूप धन्यवाद तुम्हाला. श्री स्वामी मी समर्थ. शेअर मग करते. केंद्रे दादांना पण ऐकवा प्लीज. हो, हो, हो. नक्की, नक्की. ठीक आहे. हां. ओके. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हां.